नमस्कार भावांनो बहिणींनो, पेटवली बघा चूल, ठेवले कालवणारा तयारीला. बोलताय तर लय ऊन तर बघूच तर सारो दिवस आहे. भर 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 येतोय वरच. कोबीचं कालवण करायला लागले बघा. कांदा ही आतनं चिरून आणते सगळं आणि परत इथं येऊन आपलं करते. इथं चिरत कुठं बसू, त्या किचनवर आपलं उभा राहते, चिरते आणि एकदम मोनालाही थोडंसं आणायला होते एकदा आणि मी बरणे उचलून घेऊन येते. वारं सुटलंय बघा लवकर माझ्याकडेच यायला लागलंय. धूर लागला का नाही लय टाकतो कांदा बसते. नुसतं कोबीच टाका म्हणलं पण कोबीला कांदा असल्याशिवाय चांगलं लागत. कालवणाला तेल लावायला होतच आलं. आता आजपासून तेल कमी केले कालवणाला. काय सगळं महाग व्हायला लागलंय. मिरच्या व्हायला लागल्या त्या, परत काय म्हणते ते तेल महाग व्हायला लागलंय. गॅस तर आता कुठं भेट नाहीतच. आता चुलीवरच चुल ते सोनं झालंय. आता गावाकडली माणसं उपाशी मरत नाही ती बरं का, कारण असे चुलं पेटवलेले करते ती. सिटीतल्या माणसाने काय करायचं, गॅस 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 म्हणून तर शिगड्या सगळ्यात महाग होते. अवघड झाले. माणसाने जगायचं कसं. कालवणाला बघा असं शिजाय घालती आणि जरा पीठ मळती जाऊन घरात. कालवण शिज तर पीठ मळ होतं. आता भाकरीकडे नाही, आता चपात्यात घालते नवऱ्याला आणि संध्याकाळी करते भाकरी. एकाच टायमाला काहीतरी करते. वारं एका बाजून सुटलं का नाही, एका बाजून सुटते बघा. इकडं भार 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 इकडेच येतंय माझ्या, चौकून लाग नाही. चौकून लागला का नाही जरा शिजतंय लवकर भाजतंय. तुमच्याकडं हाय का सांगा वारं. दुपारचं वारं उन्हाचं सुटत नाही. माणसाला वाटतंय उन्हाचं वारं सुटावं, तेव्हा गप्प पडतंय. आणि आता सुटतंय बघा. काय करायचं, अवघड झालं. तुमचं झालं का चहा पाणी, जेवण खाणं, स्वयंपाक? तर गॅस जपून वापरावं लागतोय, जपून. वारे थोडा इकडेच येते. मोना आमच्या काय झाले, खाती चिचा फिचा शाळेत जाऊन काय करायचं, अवघड आहे. रस्सार तापतं या. उठून बसते, झोपत नाही. ताप आल्या कशी वारं सुटलं का नाही, ते कुठून बसायला पाहिजे. आता तिकडं वारं सुटलं. आता कालवण टाकतील भाकरीला, काय ती भाकरी नाही चपातीत लाटताना तिथनं बसते म्हणजे बरोबर होतं. आता भाजायला लागलाय बघा कांदा. चुलीवर तसं गॅसपेक्षा फास्ट होतंय. कसं होतंय, लय काळी बंगार भांडी होते ती. आणि मी कढईला काय केलंय, कढईला खाल्लं घासतच नाही. थोडंसं आपलं काळा काळा काढते मोठं करून, कुठं त्या कढईला नेट लावत बसू. आणि आता काढली म्हणजे उद्या अजून पांढरी काढावंच लागतं. त्यापेक्षा काळीच करत जायचं. आता पांढरी काढायची. भाजला हवा काढा लाल भडक आहे ना मोना. खाते का चिचा, का
म्हणायचं तिला तरी आपण बारक्या पण तिचाच खात होतो आहे का नाही. काल पसतं नाही खात. काल पसतं पहिल्या दिवशीच असतं. कालपासून परवलीच कसं खात नाही. हा त्याच्या आधी खात होती. त्याला थोडं थोडं खात होती. तिला काही का म्हणायचं आम्ही बारकेपणी खात होतो. आम्ही काय शाळेत आणत नव्हतं बरं का, कारण आम्ही शाळेत पोरासनी घेऊन जायचं, पोरासनी द्यायला जायचं. कुठं आमच्या घरापच्चीचा होत्या ग. काच करतो पाणी नाही. जरा कोबी जरा जादाच झाला, शिजून होते बघ कमी, जरा मसालाच चिरला. आता शिजून द्यावं लागतं इथं. वारं इथं लयच ह्या चुलीला सुटतंय. काय आडवसा नाही व मला. तर तिथं करायचा त्या ह्याच्यापाशी घरापाशी किचनला चिटकून तर ते काळं भिताड होतंय. तर तिथे चपले असते त्यापेक्षा मग आपले एवढं लांब आली बघा चूल मांडली. जरा मीठ टाकून घेतली म्हणजे शिजलं होतं. मीठ टाकल्याशिवाय चव नाही. मिठाच्या पाण्यात जरा शिजते कोबी. मीठ टाकलं की पाणी सुटतं कोबी, म्हणजे पाणी वाटावं लागायचं. आणि ह्याच्यावर ताटं झाकायची म्हणलं की काळीच होते ती ताटं. हिरव्या मिरचीचा करते ती बघ कोबी लाईट. आज हिरव्या मिरचीच करावं म्हणतो. लसूण कोथिंबीर मिरची घालून जरा चांगला झणझणीत. नवरा बी खात नाही मिरच्याचं कालवण, काय करा अवघड आहे. होय लाडकी आवाज आणायचा टावेल. बाप्पू बाप्पू आवाज टावेल नेऊन देत जा. होय या की जेवाय, तुम्ही आंघोळ्या करताय तर बरंच. गॅसवर करून दे नाव की चुली तिथं, तो चुलीपाशी बसून करून द्यायचा आहे तुम्हाला.